नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत. आपली बहीण इथे आलेली आहे, अवनीताई, आणि ती आपल्याला श्लोक 3ऱ्या अध्यायातला 33, 34, 35, 36 असे 4 श्लोक म्हणणार आहे. नंतर मग आपण त्याच्यावर चिंतन सुरू करू. सो अवनीताई, इट्स ऑल युअर्स. सदृशै चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृते यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। इतक्या लवकर संपले का 4 श्लोक? वंडरफुल. तर आपण 33व्या श्लोकावरनं सुरू करू. 333. तर पहिले मराठीत समजून घेऊ आपण, कारण की इंग्रजीत आपल्याला काय, आपलं इंग्रजीत नाही, सॉरी, संस्कृत नाही, काय नाही कळत. तर 333. ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावास धरुनिया स्वभाववश ही भूते बलात्कार निरर्थक. ज्ञानी ही वागतो त्याच्या स्वभावास धरून या म्हणजे जो ज्ञानी आहे तो आपल्या स्वभावाला धरून वागेल. स्वभाववश ही भूते. स्वभाव, आता याच्यात स्वभाव आणि तुम्हाला स्वरूप यातला फरक सांगतो. स्वभाव जो आहे ना तो आपण तयार करतो. स्वरूप जे असतं ते नैसर्गिक असतं, परंतु स्वभाव आपण तयार करतो. स्वभाव म्हणजे कसा? आपण पुष्कळ लोक म्हणतात ना की तुला माहित नाही माझा स्वभाव कसा आहे. तो स्वभाव आपण तयार करतो. स्वभाव कशाने तयार होतो? रागद्वेषाने. म्हणजे मला अमुक एखादी गोष्ट आवडते आणि तमुक एखादी गोष्ट आवडत नाही. ह्या दोनच्या इन्फ्लुएन्स खाली मी जेव्हा असतो, यांच्या प्रभावाखाली मी जेव्हा असतो, तेव्हा माझा एक प्रकारचा स्वभाव तयार होतो. मग म्हणतो की मग आपण नाही म्हणतो का एखाद्याचा स्वभाव याचा रागीटच आहे. म्हणजे काय की सारखा राग येऊन 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 माझा स्वभावच रागीट झाला. तर तो स्वभाव आहे. आणि स्वरूप काय आहे? स्वरूप शुद्ध आहे. जर आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहिलो, जे आपलं खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये जर आपण स्थित राहिलो, तर काय होईल की आपल्या स्वभावावर कधी कधी हे आक्रमण होतात, रागद्वेषांची वगैरे, ती होणार नाहीत. आणि मग त्याच्यामुळे आपला स्वभाव बदलणार नाही. आता आमच्या इथे डाएट प्रोग्राममध्ये ना अनेक लोक येतात, ते म्हणतात की आमच्याच्यानी ना कॉफी सुटत नाही, चहा सुटत नाही. आम्ही त्यांना विचारतो की बघा, तुम्ही चहा पीत जन्माला आले होते का? कॉफी पीत जन्माला आले होते का? नाही. मग तुम्ही त्या कॉफीची, त्या चहाची सवय लावून घेतली स्वतःला. पहिले पहिले तुम्हाला आवडत नसताना सुद्धा तुम्ही चहा प्यायला. पहिल्यांदा चहा प्यायला तेव्हा तुम्हाला आवडला होता का तो? चहा तर कडू असतो. मग त्याच्यामध्ये अमृततुल्य खडा चम्मच साखर टाकून मग तिला गोडबीड करून मग खाल्ला, प्यालो म्हणजे चहा. तेव्हा मग तो चहा जरा घशाखाली गेला. मग त्या चहामुळे जी आपल्याला उत्तेजना मिळते की नाही, त्या उत्तेजनेची आपल्याला सवय होते आणि मग तो चहा पिणं हा आपला स्वभाव होता. ही आपली समस्या आहे. स्वभाववश ही भूते. स्वभाववश ही भूते म्हणजे ही सगळी भूतं म्हणजे आपल्यासारखे ऑर्डिनरी, आपली गोष्ट सुरू आहे. आपल्यासारखे जे लोक आहेत सर्वसाधारण, स्वभाववश म्हणजे त्या स्वभावाला वश झाली. म्हणजे काय आहे की पहिले मी चहा पिऊन बघितला कसा लागतो ते, नंतर मग मी चहाला वश झालो. चहा पिल्याशिवाय मला सकाळी काही होतच नाही, असं नसतं. अशा प्रकारे आपण त्या स्वभावाला वश होतो. ही सगळी भूते जी आहेत ती स्वभाववश आणि बलात्कार निरर्थक. त्यांच्यावर आपण जर बलात्कार केला, बलात्कार म्हणजे काय की बळजबरीने समजा त्यांना दुरुस्त करायचा प्रयत्न केला, तर नाही होत. तर आम्ही काय सांगतो लोकांना की तुम्हाला जोपर्यंत हे स्वतःहून व्यसन सोडण्याची आतून प्रेरणा होत नाही, तोपर्यंत तुम्ही पित राहा.
नाही तर तुम्हाला काय वाटेल, आम्ही तुमच्यावर बलात्कार करतोय. आम्हाला कोणावर बलात्कार नाही करायचा. कारण की आम्हाला माहिती आहे की आम्ही कोणावर जर बलात्कार केला तर ते रेसिस्ट करतील. असंच होतं ना आपल्या इथे जी टीनेज मुलं असतात, 12, 13, 14, 15 वर्षाची मुलं, त्यांना त्यांचे पालक जे असतात ना, ते त्यांच्या डोक्यावर इतकं हॅमरिंग करतात, की तुम्ही अमुक असं करा, तमुक तसं करा, अमुक असं नका करू, तमुक तसं नका करू. आणि मग ते म्हणतात नाही, त्यांना आपल्या आई-वडिलांना काही कळत नाही. त्यामुळे त्यांना उपदेश द्यायची गरजच नाही. त्यांना तुम्ही इन्स्पायर करा. त्यांना तुम्ही प्रेरणा द्या. त्यांना तुम्ही चांगल्या-चांगल्या लोकांच्या गोष्टी सांगा. चांगलं वातावरण त्यांच्या भोवती ठेवा. मेक शुअर की आपण चांगल्या लोकांमध्ये वावरतो आहोत किंवा त्यांची मित्रमंडळी चांगली आहेत. त्याच्यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल. अशा प्रकारचं आपण करू शकतो. परंतु आपण काय करतो, की आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. आपण जर लोकांना किंवा जगाला शिकवण्याचा प्रयत्न केला, तर जग आपल्याला संपवून टाकतं. म्हणजे ही अगदी मोठ्या-मोठ्या धर्मगुरूंची कहाणी आहे. म्हणजे त्यांनी अर्थात त्यांनी जगाला शिकवण्याचं काम केलं किंवा शिकवण्याची इच्छा मनामध्ये धरली किंवा शिकवण्याच्या पेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी प्रामाणिकपणे कथन करण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची चूक नव्हती. कारण की त्यांना जगाबद्दल कळवळा होता. म्हणून त्यांनी ते सांगण्याचे कष्ट घेतले. परंतु त्याचा मोबदला त्यांना काय मिळाला? लोकांनी त्यांना सुळावर चढवलं. तर ह्याच्यावरनं आपल्याला शिकायचं काय? ह्याच्यावरनं आपल्याला शिकायचं हे आहे, की जेव्हा आपण दुसऱ्या कोणावर आपला विचार लादतो, तेव्हा ती दुसरी व्यक्ती तो विचार मान्य करण्याऐवजी तो थोडा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपल्याला जे येत असेल ना, ते उगीचच्या उगीच दुसऱ्या कोणाच्या गळी पाडण्याची काही गरज नाही. नो नीड. जर समोरच्यानी तुम्हाला प्रश्न विचारला किंवा जर समोरचा तुम्ही जे सांगता आहात ते ऐकण्याच्या मनस्थितीत असला, तर तुम्ही सांगा. नाहीतर नका सांगू. जगाला शहाणपण सांगण्याची काहीच गरज नाही. शहाण्या माणसाने जगाला शहाणपण शिकवूच नाही. इतर लोक म्हणजे काय जड वस्तू आहे का? फर्निचर? नाही. इकडून तिकडे हलवलं, तसं नाही होऊ शकत. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या मनामधून आतून प्रेरणा होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये बदल नाही घडू शकत. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीमध्ये बलात्काराने बदल भौतिक स्तरावर घडवून आणू शकाल. परंतु त्या व्यक्तीला आतून तशा प्रकारे आपल्यामध्ये बदल घडवून आणावा, अशा प्रकारची इच्छा जोपर्यंत उत्पन्न होत नाही, तोपर्यंत बलात्कार निरर्थक आहे, असं सांगतात भगवान. ठीक आहे ना? तर ह्याच्याबद्दल किशोरजी आपले जे मित्र आहेत, ते काय म्हणतात बघूया. 33वा जो मुक्तछंद श्लोक आहे, तो असा आहे, की ज्ञानीही वागे स्वभावानुरूप त्याचे, ज्ञानीही वागे स्वभावानुरूप त्याचे, त्याच्या स्वभावानुरूप तो वागतो. वागणे असे गुणानुसार प्रत्येकाचे, अशा प्रकारचं वागणं प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या गुणानुसार असतं. गुण कुठले? 3 गुण: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. ह्याचं जसं कॉम्बिनेशन तुमच्यामध्ये असेल, त्या प्रकारे तुमचं वागणं आपोआप होईल. मग काय उपयोग बळजबरीचा? मग उपयोग काय बळजबरीचा? प्रयत्न स्वभावाविरुद्ध जाण्याचा. आपण समजा लोकांवर बळजबरी केली तर ते त्याच्या स्वभावाविरुद्ध कसे जातील? त्यांचा स्वभाव जर त्यांनी स्वतःहून आतून मी बदलणार आहे असा निश्चय केला तर ते होईल, नाही का? वृत्तबद्धामध्ये इट साउंड्स मच नाइसर, राईट? शहाण्या मनुष्ये स्वभावे करावे, समजता जीवांनी तसेची जगावे, असे जाणता निग्रहा काय साध्य, प्रयत्ना करोनी हिवायाची जाय. हं? शहाण्या मनुष्ये स्वभावे करावे. शहाण्या मनुष्यानी आपल्या स्वभावाने जे करायचं असेल ते करावं, आणि करतोच शहाणा मनुष्य.
आणि समस्त जीवांनी तसेची जगावे. शहाण्या मनुष्यानी सगळ्या जीवांना जसे ते जगतायत तसं जगू द्यावं त्यांच्या मताने. ठीक आहे. असे जाणता निग्रह काय साध्य. असं जर आपल्याला कळलं की बाकीचे जे जीव आहेत ते त्यांच्या स्वभावानुसारच जगत राहतील, त्यामुळे मग निग्रह काय साध्य. तुम्ही समजा त्यांच्यावर खूप निग्रह केला किंवा त्यांच्यावर बलात्कार केला तर काय साध्य. प्रयत्न करूनही ही वयाची जाया. तुम्ही प्रयत्न जरी केला जगाला बदलवण्याचा तरी जगाची शेपटी म्हणजे ती कुत्र्याच्या शेपटीसारखी. ती वाकडी आहे ती वाकडीच आहे. तिला तुम्ही कितीही सरळ करा ती सरळ नाही होत. आता जग आपण बदलू का नाही शकत ह्याच्याबद्दल विचार करा तर एकदा. जग आपण केव्हा बदलू शकू. जर ते खरं असलं बदलण्यासारखं तर. पण जर ते खरंच नसलं तर मग ते कसं काय बदलू शकू आपण. हाऊ कॅन यू चेंज समथिंग दॅट डझंट एक्झिस्ट दॅट ओनली अपिअर्स. म्हणजे मृगजळाच्या पाण्याची जी काही गुणवत्ता असेल ती तुम्ही दुरुस्त करू शकता का. नाही करू शकत. कारण की मृगजळ अस्तित्वातच नाही आहे. दिसतंय तुम्हाला. म्हणजे तुमच्या दृष्टीने जी वस्तू दिसते आहे परंतु जिला तुम्ही स्पर्श करू शकत नाही, जिची तुम्ही चव घेऊ शकत नाही, अशा प्रकारचं पाणी दिसत जरी असलं तरी सुद्धा ते नाही आहे. त्याचप्रमाणे हे जे जग आहे हे जसं दिसतंय ना तसं ते नाही आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे. हे जग जे आहे हे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. आणि जर त्या प्रतिबिंबाला आपण सुधारण्याचा प्रयत्न करणार असू तर त्याला सुधारण्यापेक्षा आपल्या स्वतःला सुधारणं आवश्यक आहे. त्यामुळे जगामध्ये जो बदल आपल्याला अपेक्षित आहे तो बदल आपल्याला स्वतःमध्ये घडवून आणणं आवश्यक आहे. त्यामुळे जगाला सुधारण्याच्या भानगडीत आपण नाही पडूया. आपण फक्त स्वतःला सुधारण्याच्या भानगडीत पडू. आणि तेही आपण जेव्हा इथे येतोय ना तेव्हा आपण ह्याच दृष्टीने विचार करतोय की मी स्वतःला कसं सुधारू. आणि ह्याच्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये अशी कधीही कल्पना येणार नाही की मी तुम्हाला सुधरवतोय. मला सुधरवायचं पण नाहीये तुम्हाला. तुम्ही लोक जसे आहात तसे चांगले आहात. तुम्ही ज्या जागी आहात त्या जागी तुमच्या दृष्टीने जे काही योग्य आहे तसे तुम्ही वागत आला आहात. त्याच्यामुळे तुम्ही या जागी आलेला आहात. आता ते जर वागणं योग्य नसलं तर तुम्ही ते बदला. म्हणजे पण तुम्हाला जर ते कळलं आतून की हे आतापर्यंत आपण ज्याप्रमाणे वागत आलेलो आहोत त्याप्रमाणे आपण वागत राहिलो तर आपण ह्याच्याही पलीकडे कुठेतरी खड्ड्यात जाऊन पडू. तर मग आपण सावरू स्वतःला आणि मग आपण चांगल्या मार्गाने जायला सुरुवात करू. असं जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनातून वाटत नाही तोपर्यंत माझं ऐकून कदाचित तुम्ही कराल सुद्धा. किंवा मी जर तुमच्यावर बलात्कार केला किंवा कुठल्याही प्रकारचा फोर्स तुमच्यावर जर लादला, बळजबरी केली, तर तुम्ही एखाद्या वेळेस कराल. दॅट इज व्हॉट हॅपन्स इन अ जेल, इजंट इट. म्हणजे एखाद्या तुरुंगामध्ये कैद्यावर अशा प्रकारचे निर्बंध लादले जातात की ते त्याच्या मनाविरुद्ध असतात परंतु तो करतो. कारण की तो तुरुंगात आहे. पण इथे आपण तुरुंगात नाही आहोत ना. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्वेच्छेने करायच्या. स्वेच्छेने. तरच तो बदल घडून येईल. आणि तर तो बदल आनंददायक असेल. तो बदल आपण घडवून आणत असतानाच आनंद प्रकट होईल. बदल घडून आला नंतर मग मी सुखी होईन वगैरे अशा प्रकारची भावना नाहीये. बदल घडत असतानाच ते कर्म करत असतानाच ते घडेल. म्हणजे काय आहे की जगाला सुधारवण्याचा प्रयत्न मी करायला नको. जग हे खरं नाहीये. जग हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे जसं आहे तसं नाहीये. जसं दिसतंय तसं नाहीये. दिसतंय मृगजळ परंतु तो एक भास आहे, आभास आहे. अशा प्रकारे जोपर्यंत आपल्या मनाची धारणा पक्की होत नाही ना तोपर्यंत आपण समाजसेवा करू, तोपर्यंत आपण जगाला सुधारण्याचा प्रयत्न करू, तोपर्यंत आपण लोकांना सांगायचा प्रयत्न करू की तुम्ही अमुक असं करा, तमुक तसं करा, असं नका करू, तसं नका करू. तुम्हाला जसं करायचं तसं करा. नाही का. त्यामुळे आपण कोणावर जबरदस्ती करू नये. असं सांगतायत भगवान आपल्याला
तर शेवटचं मी ट्रान्सलेशन घेतो प्रभुपादांचं. ते म्हणतात की इव्हन ए मॅन ऑफ नॉलेज ऍक्ट्स अकॉर्डिंग टू हिज ओन नेचर, फॉर everyone follows the nature he has acquired from the three modes. What can repression accomplish? Repression cannot accomplish anything. आहे ना. याच्यावर काही चिंतन करायचं कोणाला? एनीबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग? पहा, तुम्ही जर स्वतःला अनम्यूट करायचं झालं तर समीरजी बोला. मला याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यावरती विचारायचं, पण हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जगाला जर सुधारायचं नसेल तर चांगलाच झाला ना. मग मी माझी मर्सिडीज BMW कमवतो, मी मजा करतो, ऐश करतो, मी आयटीत राहतो आणि मी एन्जॉय करत मी जगात निघून जातो. मला काय पडले जगाची? असं चालतं का? मग असं या श्लोकाचा अर्थ आहे की तुम्ही असा या श्लोकाचा अर्थ नाही आहे. आपण करू याच्याबद्दल चिंतन. आय विल आन्सर दिस क्वेश्चन. आय विल टेक वन मोर क्वेश्चन. इथे आता अपर्णाताईंना बहुतेक हात वर केला त्यांनी, त्यामुळे त्यांना काहीतरी विचारायचंय. अपर्णाताई, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. मला फक्त म्हणायचं तर सॉरी, आय जॉईन्ड व्हेरी लेट. अरे काहीच हरकत नाही, नो प्रॉब्लेम. टुडे वॉज द ब्रीथिंग रिट्रीट ना. नो नो नो, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आपण रेकॉर्डिंग ऐकू शकता, जे काही आपलं मिस झालं असेल ते, काहीच हरकत नाही. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. तर आता बघा की मी समीरने विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. की समजा आपल्याला जगाला सुधारायचं नाही आहे, हा, आणि आपल्याला सुधारायचं आहे. आपल्याला सुधारवणं, स्वतःला सुधारवणं म्हणजे स्वतःकडे मर्सिडीज असणं, हे त्याचं उत्तर आहे का? असं नाही आहे त्याचं उत्तर. आपण सुखाची जी परिभाषा आहे ना, ती काय केली होती? सुखाची परिभाषा ही केली होती की आपल्या मनामध्ये इच्छा जर नसली तर जो अनुभव आपल्याला होतो त्याला म्हणतात सुख. जर आपल्या मनामध्ये मर्सिडीज घेण्याची किंवा मर्सिडीज आपल्याकडे असण्याची जर इच्छा असेल तर मग आपण सुखी होऊ शकतो का? नाही होऊ शकत. सुखाची परिभाषा आपली चुकलेली आहे. आपल्याला असं वाटत राहिलेलं आहे आतापर्यंत की आपलं सुख जे आहे ते वस्तूवर अवलंबून आहे, व्यक्तीवर अवलंबून आहे, देशावर अवलंबून आहे, कालावर अवलंबून आहे, परिस्थितीवर अवलंबून आहे. असं नाही आहे. आपलं जे सुख आहे हे देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या 5 गोष्टींच्या इच्छांची निवृत्ती होण्यावर आहे. ह्या गोष्टींच्या, या 5 गोष्टींच्या इच्छांची पूर्ती होण्यामध्ये सुख नाही आहे. म्हणजे पूर्ती होण्यामध्ये तात्पुरतं सुख आहे, परंतु कायमचं सुख नाही. आपल्याला सुख तात्पुरतं नको आहे, आपल्याला सुख कायमचं हवं आहे, कायमस्वरूपी. तर कायमस्वरूपी सुख जे आहे हे इच्छा पूर्तीमध्ये नसून इच्छा निवृत्तीमध्ये आहे. हा पहिला सिद्धांत. जोपर्यंत आपल्या मनामध्ये हा पहिला सिद्धांत ठामपणे, दृढपणे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या पलीकडे नाही जाता येणार. तर हे कळणं फार महत्वाचं आहे. तर आता म्हणून तर पहिला सिद्धांत भगवंतांनी पहिलेच सांगितलं ना की ज्या गोष्टीबद्दल तू शोक करायला नको त्या गोष्टीबद्दल तू शोक करतोयस. अशोच्यानन्व शोचस्त्व प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. राईट. तर जी वस्तू खरी नाही आहे ती वस्तू तू धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहेस आणि ती वस्तू सुटून चाललेली आहे म्हणून तू शोक करतोय. ही तुझी समस्या आहे. त्यामुळे आपल्या जीवनातलं जे सुख आहे, सुख जे आहे हे भौतिक नाही आहे. सुख ही अनुभूती आहे आणि ती अनुभूती मनुष्याच्या मनातून इच्छा जेव्हा पूर्णपणे नष्ट होते तेव्हा प्रगट होते. आधी काय असतं पहा की आपल्या मनामध्ये इच्छा जशी निर्माण होते ना, म्हणजे काय झालं की मनामध्ये एक विक्षेप निर्माण झाला आणि जोपर्यंत तो विक्षेप जात नाही तोपर्यंत मन अस्वस्थ राहत. आणि आपल्याला काय वाटतं की आपल्या मनामध्ये ही मर्सिडीज घेण्याची इच्छा उत्पन्न झाली, मग असं वाटतं की ती मर्सिडीज आपण मिळवावी, कारण की ही मर्सिडीज माझ्याजवळ नसल्यामुळे मी अपूर्ण आहे असं मला वाटतं. मग ती मर्सिडीज जेव्हा मी मिळवतो तेव्हा मी पूर्ण झाल्यासारखं मला वाटतं आणि मग तेवढ्यापुरतं माझं मन शांत होतं. पण मग दुसऱ्या क्षणीपासून माझ्या मनामध्ये ती मर्सिडीज मी मेंटेन कशी करायची हा प्रश्न निर्माण होतो. कारण की ती मर्सिडीज नुसती असून उपयोग नाही आहे काही. ती मर्सिडीज त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी एक गराज पण गरजेचं आहे. तर समजा आपण रस्त्यावर जर ठेवली
आणि समजा कोणी घेऊन गेली आणि मग त्याच्यामध्ये नोटा मोजण्याचं मशीन वगैरे ठेवलं, तर मग आपण काय करायचं? असंही होऊ शकतं. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. असं होत. त्यामुळे ती मर्सिडीज आपल्याजवळ असणं, BMW आपल्याजवळ असणं, किंवा पजेरो आपल्याजवळ असणं, स्कॉर्पियन आपल्याजवळ असणं, मग काय होतं की स्कॉर्पियन मध्ये कोणीतरी स्फोटक वगैरे ठेवतात आणि मग कुठेतरी जाऊन ठेवतात. अशा प्रकारच्या गोष्टी करतात लोक. वस्तूंमध्ये सुख नाही आहे. वस्तूंची इच्छा मनामध्ये नसण्यामध्ये सुख आहे. ठीक आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये असा भ्रम असतो की ह्या वस्तूमुळे मी सुखी होतोय. तसं नाही. सो लेट अस गो टू द वर्स 34. इंद्रियी सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरची. इंद्रियी सेविता अर्थ. इंद्रियी सेविता अर्थ म्हणजे इंद्रियांनी जेव्हा आपण अनेक प्रकारचे विषयोपभोग करीत असतो, विषयांचा उपभोग आपण आपल्या इंद्रियांनी जेव्हा घेत असतो, तेव्हा काय होतं? रागद्वेष उभे तिथे. रागद्वेष उभे तिथे म्हणजे आपण काय म्हणतो की एखादी वस्तू मला आवडते. संस्कृतमध्ये राग या शब्दाचा अर्थ क्रेविंग असा होतो, आसक्ती. त्याला म्हणतात राग. म्हणजे काय आहे की समजा एखाद्या वस्तूचा उपभोग आपण घेत असू, तर आपल्याला असं वाटतं की हा आता ही गोष्ट मला खूप आवडते, त्यामुळे मला ह्याच्याबद्दल स्पृहा निर्माण होते की अशा प्रकारच्या सुखाची अनुभूती मी सारखी घेत राहावं. याला म्हणतात राग किंवा स्पृहा. ठीक आहे. जोशी नाही. आपली स्पृहा म्हणजे क्रेविंग. स्पृहा जोशी इज अ वंडरफुल अँकर बाय द वे. आय लव्ह हर. ती खूप सुंदर करते अँकरिंग किंवा कॉम्पिअरिंग. पण तिथे रागद्वेष उभे आहेत. म्हणजे मला अमुक एखादी व्यक्ती आवडते, मला अमुक एखादी वस्तू आवडते, एखादा देश आवडतो, परिस्थिती आवडते, काळ आवडतो, हा राग. आणि मग एखादी वस्तू आवडत नाही, व्यक्ती आवडत नाही, दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, परंतु ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असतं ना, ती व्यक्ती आपल्या मनामध्ये तेवढं घर नाही करत जेवढी ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष असतो. आपल्या मनामध्ये समजा एखाद्या व्यक्तीबद्दल खूप द्वेष असला ना, तर ती व्यक्ती आपल्या मनामध्ये जास्त घर करते. असं व्हायला नको. तर जेव्हा आपण इंद्रियांनी या जगातल्या वस्तूंचा उपभोग घेतो, तेव्हा हे रागद्वेष तिकडे उभेच असतात. असं होतं. वश होऊ नये त्यास तुम्ही फक्त तिला वश नका होऊ. दॅट्स ऑल. रागद्वेष निर्माण होतील रे. म्हणजे बघ, लहानपणी आपल्याला एखादी गोष्ट आवडते, ती थोडंसं मोठं झाल्यानंतर नाही आवडत. इट्स ओके. परंतु त्यांना वश नको व्हायला, त्यांच्या आहारी नको जायला. एखाद वेळेस चांगली गोष्ट जर घडली तर तिचा आनंद उपभोगा, परंतु स्पृहा नका होऊ देऊ. सुखेषु विगत स्पृहा. एखाद्या गोष्टीमुळे जर दुःख झालं तर त्या गोष्टीमुळे ठीक आहे, एखाद वेळेस होते अशी गोष्ट. सो दुःखेषु अनुद्विग्न म्हणा, मन उद्विग्न नका होऊ देऊ. म्हणून त्या रागद्वेषांना ठीक आहे, तुम्ही रागद्वेष येऊ द्या, तुमच्याजवळ काही प्रॉब्लेम नाही, पण वश नका हो. वश नका हो. कारण ते मार्गातील चोरची. ते मार्गातले चोर आहेत. चोर म्हणजे का बरं आहेत? कारण की ते तुमचं सुख चोरून नेतील. ते मार्गातील चोरची आहे ना. तर डोंट गेट कॅरीड अवे बाय देम. दॅट इज व्हॉट भगवान इज ट्राइंग टू टेल अस. तर प्रभुपाद काय म्हणतात? इंद्रियस्येंद्रियस्यार्थे इंद्रियस्येंद्रियस्यार्थे इंद्रियस्य इंद्रियार्थे इंद्रियस्य इंद्रियार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ. आता हे औ जे आलं ना, ते हे दोन आहेत ना, म्हणून औ घेतात. रामा रामौ रामा, राईट. तर रागद्वेषौ व्यवस्थितौ. राग आणि द्वेष दोन आहेत ना, म्हणून रागद्वेषौ दोन व्यवस्थितौ. तयोर्न वचमागच्छे. तयोर्न तयो ह तयोः न वशम आगच्छेत. म्हणजे
त्यांच्या वशात तू येऊ नकोस. ह्यस्य आगच्छेत तौ तौ ही अस्य म्हणजे तौ ह्यस्य असं झालं पहा संस्कृतमध्ये. कसं ती भाषा कशी जोडली जाते पहा. तौ ही अस्य परिपंथनौ म्हणजे स्टम्बलिंग ब्लॉक्स. परिपंथीनौ म्हणजे पंथामध्ये असलेले रोड ब्लॉक्स, स्टम्बलिंग ब्लॉक्स. दीज आर द स्टम्बलिंग ब्लॉक्स. तर ह्याला विनोबा चोर म्हणतात आणि परिपंथीनो ह्याला प्रभुपाद स्टम्बलिंग ब्लॉक्स म्हणतात. तसं असतं बा की आपल्याला जर ऍक्च्युअल संस्कृत कळत नसलं, संस्कृत जर अजिबातच कळत नसलं किंवा आपण परिपंथीनो असा शब्द जर वाचला आणि त्याचा आपल्याला काही बोधच नाही झाला, तर आपल्याला मग आपल्या डोक्यामध्ये एक भ्रम निर्माण होईल की अरे परिपंथीनो या शब्दाचा अर्थ स्टम्बलिंग ब्लॉक आहे की चोर आहे. परिपंथीनो म्हणजे वाटमारा. ओके. जो तुम्ही जर एखाद्या गावाला चालले असाल तर जो वाटसरू असतो त्या वाटसरूला जो लुबाडतो त्याला परिपंथीनो म्हणतात. हे राग आणि द्वेष हे असे तुम्हाला लुबाडणारे चोर आहेत असं भगवान आपल्याला सांगतायत. तर ह्याचा मराठीमधला जो अनुवाद आहे तो आपले बंधू किशोरजी काय करतात ते आपण बघूया. विषयवासना वा तिरस्कार, नित्य ज्ञानेंद्रियाचा व्यवहार, न पडावे बळी त्या भावनांसी, त्या होती कारणनाशासी. विषयवासना वा तिरस्कार हा ज्ञानेंद्रियाचा व्यवहार नित्यच आहे, हा नेहमीच होत असतो. ज्ञानेंद्रियाला म्हणजे काय होईल पहा की समजा एखादी वस्तू गरम जर असेल ना तर आपल्या त्वचेला ती गरम लागेल. तर ती गरम थंडीमध्ये जर लागली हिवाळ्याच्या दिवसात तर बरी वाटेल, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात ती बरी नाही वाटणार. म्हणजे काय की त्या वस्तूचा स्पर्श झाल्याबरोबर माझ्या मनामध्ये अशी भावना आली की हे मला आवडतंय किंवा हे मला आवडत नाही. म्हणजे राग आणि द्वेष तयार होणं हे सहज आहे, हे होईलच. परंतु करायचं काय की न पडावे बळी त्या भावनांचे. यू डोंट हॅव टू अननेसेसरीली गेट कॅरीड अवे बाय दोज. त्याच्या आहारी नका जाऊ तुम्ही, कारण त्या होती कारण नाशासी. त्या भावना ज्या आहेत ना त्या तुमच्या नाशाचं कारण होतील, त्यामुळे तुम्ही त्यांना बळी पडू नका. असे आवडी वा तिरस्कार भाव, असाची असे इंद्रियांचा स्वभाव, म्हणूनच पार्था महत्वान देसी, तया आवडीसी तसे नावडीसी. पहा, असे आवडी वा तिरस्कार भाव, आपल्याला हे एखादी गोष्ट आवडते किंवा हिचा तिरस्कार होतोय. असाची असे इंद्रियांचा स्वभाव, असाच आहे इंद्रियांचा स्वभाव. म्हणूनच पार्था महत्वान देसी, यांना महत्व नको देऊ. कशाला? तया आवडीसी, त्या आवडीला पण तू महत्व देऊ नको किंवा त्या नावडीला पण महत्व देऊ नकोस. इफ यू लिव्ह लाईक दिस then you will go somewhere, otherwise you will get robbed by these street robbers. These are the muggers. म्हणजे इथे अमेरिकेत कधी कधी मोठ्या शहरांमध्ये ना तुम्हाला असं सुरा दाखवून बंदूक दाखवून रात्रीच्या वेळेस समजा कोणी लुबाडलं तर असे ते राग आणि द्वेष आहे की हे जे आपल्याला लुबाडायला टपलेले आहेत. कारण की इंद्रियांचा स्वभाव आहे विषयांशी संयोग करण्याचा आणि रागद्वेष उत्पन्न होण्याचा. हे सगळं प्रकृतीच्या गुणांमुळे घडतं. त्यामुळे समजा एखाद्या व्यक्तीला गोड आवडतं आणि तिखट किंवा खारट आवडत नाही, काय कारण आहे? काहीच कारण नाही. तुम्हाला जर गोड आवडत असेल तुम्ही गोड खा, खूप नका खाऊ. पण तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट खा, तेही खूप नका खाऊ. बेतात खा, यू विल बी ओके. तयम वशोर न आगच्छेत, त्याच्यामध्ये तुम्ही वश नका हो, हे सांगतात भगवान. अशा प्रकारे आपण 34वा श्लोक घेतला. आता 15 मिनिटात एक श्लोक. ह्या रेटनी एका दिवसात जर 4 श्लोक झाले एका सेशन मध्ये तरी बऱ्यापैकी स्पीड आपण पकडली असं म्हणायला हरकत नाही. काही प्रश्न वगैरे असेल तर आपण सांगा, किंवा एखाद्या कोणाला काही चिंतन करायचं असेल
तर त्याच्यावर आपण चिंतन करू शकतो. मी बोलू बोल बोल. पहिल्या प्रश्नामध्ये मर्सिडीज आणि BMW बाजूला ठेवा आणि विविध आधार आणि शिवसेना भवन पोर्तुगीज चर्च जायला यायला एक छोटीशी गाडी प्लॅनिंग एक 5-6 वर्षांमध्ये घ्यायला आणि बाटुंगा मार्केट आणि सायनला, म्हणजे तेवढा थकवा कमी होतो. आणि हा तुमचा श्लोक होतो आता तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये मराठी असं दिलंय, इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहे. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळे आहेत. हे आसक्ती आणि विरक्ती याचा अर्थ काय? आणि पहिला जर प्रश्न विचारला की सारी सुधी सेकंड गाडी का असे ना, तर अशी इच्छा बाळगायला चालतं का? हे 2 प्रश्नाचं महत्वाचे आहे माझ्यासाठी. ऑल राईट, ठीक आहे. मग आसक्ती आणि विरक्ती काय हा प्रश्न पहिले घेऊ आपण, राईट? हो. आसक्ती म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट मला आवडते आहे म्हणून ही गोष्ट मला पाहिजे आणि मी ती काहीही करून मिळवणारच, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये जेव्हा उत्पन्न होते तेव्हा त्या भावनेला आसक्ती म्हणतात. आसक्ती. आणि विरक्ती म्हणजे काय की अमुक एखादी गोष्ट मला आवडत नाहीये म्हणून मला ती नको आहे, म्हणून ती विरक्ती. तर आवड आणि निवड म्हणजे राग आणि द्वेष, ह्यावर समजा आपलं जीवन आधारित असलं तर आपण ह्या राग आणि द्वेषांमुळे लुबाडले जाऊ. म्हणजे काय होईल की आपल्याला समजा एखादी गोष्ट आवडत असली तर आपण ती गोष्ट एक्सेसिव्हली करू, तिचा अतिरेक होईल आपल्या जीवनामध्ये. समजा मला गोड आवडत असेल आणि मी खूप गोड खाल्लं, मग शेवटी माझ्या शरीराचं जे शरीराचं संतुलन असेल ते बिघडेल ना. मग मला कुठला तरी रोग बिग होईल. कारण की काय झालं, ठीक आहे, मला आवडत होती ती गोष्ट. आवडत का बरं होती? कारण की ती गोष्ट करत असताना मला सुख होत होतं. हा क्लासिक रजोगुणाचा गुण आहे. रजोगुणाची परिभाषाच ही आहे. रजोगुण म्हणजे काय? की जेव्हा तो आधी गोड लागतो, खूप छान, खूप चांगला वाटतो, परंतु परिणामी तो दुःखदायक असतो. समजा एखादी गोष्ट करताना आधी सुख वाटलं तर आपण समजून घ्यावं की त्याचा परिणाम दुःखदायकच होणार आहे. म्हणजे आता आपल्याजवळ छोटी गाडी जरी असली, तू जिथे कुठे राहतोय तिथून तुला समजा शिवसेना भवनपर्यंत जायचंय, तर तो रस्ता ती गाडी चालवण्यालायक पण असला पाहिजे ना. त्या रस्त्यावर रहदारी पण कमी पाहिजे ना. तिथे गेल्यानंतर ती गाडी पार्क करायला जागा पण पाहिजे ना. ती गाडी पार्क केलेली असताना आणि तू सामान घ्यायला गेलेला असताना बाहेर त्या गाडीवर कोणी ओरखडा पाडायला नको ना. कित्येक गोष्टी आहेत त्याच्या मागे. गाडी असणं म्हणजे मी तू गाडी घेऊ नको असं नाही म्हणत रे बाबा. तू गाडी घेऊ शकतोस, गाडी घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु गाडी घेतल्यामुळे तू सुखी होशील या भ्रमात तू नको राहू. तू पहिले सुखी हो. तू स्वतःशी हा निर्णय कर की गाडी असो किंवा नसो, मी सुखी आहे किंवा मी सुखी राहणार आहे. तू जर सुखी राहण्याचा निर्णय घेतला स्वतःहून आतून, वस्तू म्हणजे काय म्हणतात त्याला, डिझायर आणायचंच नाही कुठल्याच वस्तूंमध्ये, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये किंवा घरी आई बहीण आहे त्यांच्यासाठी काही असं प्लॅनिंग की एवढा अमुक पैसा लागेल, म्हणजे नक्की करायचं काय, म्हणजे कुठल्या डिझायर बाजूला ठेवायचं आणि कुठलं डिझायर आपण हे करायचं म्हणजे मनामध्ये ठेवायचं. हे पहा आता भगवानाने काय हे सांगितलं कन्फ्युजन आहे म्हणजे. की रागद्वेष जे आहेत ना, हे रागद्वेष आपल्याला नैसर्गिक आहेत, स्वभावात आहेत. इट्स ओके, रागद्वेष येतील आपल्या मनामध्ये, नाही असं नाहीये, परंतु त्याच्या आहारी नको जाऊ. म्हणजे रागद्वेषचा प्रश्न नाहीये, इच्छा कुठल्या बाळगायच्या मनामध्ये. इव्हन इच्छांच्या देखील आहारी जायची काही गरज नाहीये. कसं आहे माहितीये का की आपल्या मनामध्ये सात्विक इच्छा अवश्य असावी. ठीक आहे, सात्विक इच्छा आपण अवश्य ठेवावी आपल्या मनामध्ये आणि सात्विक इच्छाच आपण फक्त परस्यू कराव्या. असं नाहीये की आपण करू नये म्हणून. इच्छा परस्यूच करू नये असं नाहीये. तुम्हाला समजा भूक लागलेली असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जेवावं तर लागणार आहे दिवसभर, किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बिल्स पे करायचे, तर तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी पैसा कमवण्याचा भाग आहे ना. परंतु तो पैसा तुम्ही चांगल्या मार्गाने कमवा, अवश्य कमवा. परंतु कसं आहे माहितीये का की आपण पैसा कमवण्याची आपली इच्छा असली, क्षमता असली, काम करण्याची इच्छा असली, वी आर प्रिपेअर टू वर्क हार्ड, तरी सुद्धा त्या कामाचा योग्य मोबदला देणारी व्यक्ती किंवा त्यांची देण्याची इच्छा होणं किंवा त्यांनी तो ऍक्च्युली देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत का? नाहीये ना.
तर त्यामुळे हं. इव्हन समजा मी म्हटलं की मी मुकेश अंबानी आहे, मी बिझनेस करतो, ठीक आहे. परंतु मुकेश अंबानी हॅज बिकम ग्रेट बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज देर आर कस्टमर्स हु आर बाईंग स्टफ फ्रॉम हिम. हं. इफ दे डोंट एक्झिस्ट, म्हणजे समजा त्या सगळ्यांनी असं ठरवलं की आता आम्ही मुकेश अंबानीनी जे वस्तू विकायला काढली ती वस्तू घेणारच नाही, मग मुकेश अंबानी जवळ एवढं मोठं बंगला तयार नाही होऊ शकत. बरोबर. तर आता कसं असतं बघ की मुकेश अंबानीच्या नशिबामध्ये अशा प्रकारची घटना होती किंवा आहे की अशा हं. प्रकारचं जीवन त्याचं असेल. तर कोणाचं जीवन कसं असेल, कोणाचा जन्म कुठल्या घरात होईल, त्यांना कुठल्या प्रकारचे अनुभव येतील आणि त्यांचं जीवन किती लांब असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रारब्धानुसार ठरलेल्या असतात असं योगशास्त्रामध्ये पतंजली मुनी सांगतात. ठीक आहे. तर वशम ना आगच्छित, म्हणजे त्यांच्या वशात नको जाऊ तू. तू जरूर घे गाडी, तू जरूर पैसा कमव. पैसा कमवायला इथे मनाई नाहीये. गीता आपल्याला पैसा कमवू नका असं नाही म्हणत आहे. गीता आपल्याला हेच सांगते की तुम्ही पैसा जरूर कमवा, तो नीतिधर्मानी चांगल्या मार्गाने कमवा आणि पैसा जरी असला तुमच्यासोबत तरी सुद्धा त्याच्यामध्ये आसक्त नका हो. किंवा इव्हन इफ यू हॅव द कपॅसिटी टू एन्जॉय लाईफ, यू शुड बी रेग्युलेटेड इन युअर लाईफ. युक्ताहार विहार असते तरी तुम्ही करा. म्हणजे तुम्ही पैसा जर किती, आता मी समजा किती पैसा कमवला तर मी खाणार किती आहे? तुला तर माहिती आहे मी किती खातोय घासपूस. जी व्यक्ती तुम्हाला जी व्यक्ती बिल अन्नच नाही गेट्सनी $10 खात. बिलियन दिले, तरी तुम्ही ते गाजर आणि सफरचंदाच्या ऐवजी पुढे जाणारच नाही. एक्झॅक्टली. अशी गंमत आहे. म्हणजे आपण अगदी आधी केव्हा तरी कुठल्या तरी एका सेशनमध्ये सांगितलं होतं ना, की बा आपल्याला कम्फर्टेबली पोहण्यासाठी 6 फूट खोल पाहिजे एक टाका, राईट? हां. 600 फूट जरी खोल असलं टाका किंवा 6000 असलं फूट खोल, तरी सुद्धा आपल्याला पोहण्यासाठी 6च फूट पाहिजे, हां, बरोबर. नाही का? तुमच्याजवळ मर्सिडीज जरी असली तरी सुद्धा हां. मर्सिडीज ही तुम्हाला इट विल टेक यू फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी, आणि सायकल सुद्धा इट विल टेक यू फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी, हां, बरोबर. नाही का? मर्सिडीज इज ओनली अ व्हेकल रे बाबा. मर्सिडीज मध्ये तू हां, नाही नाही आहे. ते कळतं मला सगळं. तर असं जोपर्यंत पण इतकी तर क्लॅरिटी जोपर्यंत येत नाही समीरना, हं. तोपर्यंत आपण या प्रश्नांमध्ये अडकलेलो आहोत. तर राग आणि द्वेष, सॉरी कुठलं होतं, प्रवृत्ती आणि निवृत्ती, तर हे तू विचारलं होतं हं. का? त्याचं उत्तर झालं का आपलं? हां, झालं, झालं. दुसरा काय होता प्रश्न? एका वेळेस एक प्रश्न, मला 2 प्रश्न लक्षात ठेवायला त्रास होतो. नाही दुसरा आणि प्रश्न काय? रोज सकाळी आपण जर उठून आता जे दिवस जो जाणार आहे ते श्रीकृष्णावरती सोडून द्यायचं. मी आपलं माझं काम करीन. जसं आचार्य द्रोणाने अर्जुनाला शिकवलं, की तू तुझं त्या पक्षीवरती लक्ष केंद्रित कर. बाण लागेल का नाही हे तुझ्या हातात नाही. म्हणजे असं करायचं काम. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. बाण लागेल की नाही हे पण तुझ्या हातात आहे, कारण की ते कॉन्सन्ट्रेशन तुझ्या हातात आहे. परंतु ते पाणी स्थिर राहील की नाही हे भगवंताच्या हातात आहे. हां, म्हणजे बाण लागायचं हे याचा विचार अर्जुनाने करायचा नाही. पण त्यांनी आखेट घ्यायचा. नाही, नाही, बाण तिथे लागला पाहिजे त्या माश्याच्या डोळ्याला, हे हां, अर्जुनाच्याच हां, हातात आहे. म्हणजे तो नेम धरणं आणि तो बाण सोडणं वगैरे हे सगळं अर्जुनाच्या हातात आहे. ठीक आहे. हां. परंतु कुठे आहे की तो त्या प्रतिबिंबामध्ये पाहतोय ना, ही इज वॉचिंग द हं. रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन, इजंट इट? हं. त्या पाण्याला स्टेडी ठेवणं हे भगवंताचं हां, काम आहे. हां. म्हणजे शेतकरी जो आहे ना, त्या शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, पेरणी हे करणं शेतकऱ्याचं कर्तव्य आणि ते केलंच पाहिजे. हां, याच्यानंतरही असं होऊ शकतं की पाऊस नाही पडणार. करेक्ट. पाऊस पडणं हे भगवंताच्या हातात आहे. नाही म्हणजे बाण जर पक्षीला नाही लागलं तर अर्जुनाने दुःख करू नये. हां, त्याने आपलं एक्झॅक्टली. हां, एक्झॅक्टली. मग त्यांनी आता असं होऊ शकतं की ही ट्राईड हिज बेस्ट. पण मग हां, कसं होतं की इव्हन आफ्टर ही हॅज ट्राईड हिज बेस्ट, इट मे नॉट बी द बेस्ट दॅट इज नेसेसरी. इट मे नॉट बी हां, द बेस्ट दॅट वॉज नेसेसरी. मग तुम्ही काय करा की तुम्ही मग प्रॅक्टिस करा. देन यू फिगर आउट की व्हॉट इज द बेस्ट दॅट इज नेसेसरी. म्हणजे कसं की आता समजा आपण हाय जम्पचं उदाहरण घेऊ. ठीक आहे. आपण आता हं, हाय जम्पची खूप प्रॅक्टिस केली आणि यू हॅव डन युअर बेस्ट. परंतु कसं झालं की यू आर स्टील नॉट गेटिंग द मेडल. म्हणजे काय की युअर बेस्ट इज नॉट द रिक्वायर्ड बेस्ट, असं झालं ना. मग काय करा तुम्ही की यू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड आणि यू ट्राय टू मॅच द रिक्वायर्ड बेस्ट. आता कसं होतं की पुष्कळ वेळा त्याच्यामध्ये यू मे ऑर मे नॉट हॅव द केपेबिलिटी. म्हणजे प्रत्येकाला नैसर्गिक गुणवत्ता देखील असते ना. म्हणजे आता समजा मी आता म्हटलं की मी जाऊन सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करतो. हां, अरे सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग तर विराट कोहली सारखे लोक पण नाही करू शकत. करेक्ट, मी कुठला आलो? करेक्ट.
म्हणजे सचिन तेंडुलकरनी 100 सेंचुऱ्या केल्यात. आता विराट कोहली 70 येऊन थांबलेत गेले 2 वर्ष. करेक्ट. राईट. इतकं सोपं नाहीये ते. म्हणजे इव्हन इफ यू ट्राय व्हेरी हार्ड, ही हॅज डन हिज बेस्ट. आपण असं म्हणू शकतो की विराट कोहली हॅज नॉट ट्राईड हिज बेस्ट. ऑफकोर्स ही हॅज ट्राईड हिज बेस्ट. बट इव्हन हिज बेस्ट इज नॉट in comparison as good as what Sachin Tendulkar has been able to achieve. राईट. आणि 100 सेंचुऱ्या विराट कोहलीच्या होतील किंवा नाही हे आपण आता नाही सांगू शकत. होईल सुद्धा, आणि झाल्या तर काय आपल्याला खूप आनंद आहे. हो, प्रश्नच नाही. आहे की नाही. परंतु असं आपण ते कम्पॅरिझन नाही करू शकत. आणि आय वुड से की विराट कोहली इज ग्रेटर दॅन सचिन तेंडुलकर इन मेनी रिस्पेक्ट्स, एस्पेशली इन टर्म्स ऑफ कॅप्टन्सी. करेक्ट. कारण की ते सचिन तेंडुलकरला अनफॉर्च्युनेटली कधीच नाही जमलं. म्हणजे ह्याचा अर्थ हा होत नाही की ही वॉज अ लेसर बॅट्समन. करेक्ट. or a lesser human being. No, no, he was a great human being. Somehow the परिस्थिती अशी होती की ज्याच्यामध्ये कॅप्टन्सीचा जेव्हा प्रसंग सचिन तेंडुलकरच्या आयुष्यामध्ये आला तेव्हा त्याच्यामध्ये जेवढं यश आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित होतं किंवा नियतीला अपेक्षित होतं तेवढं नाही झालं. परंतु काय झालं की त्याच्यामुळे तो स्वतः निराश नाही झाला. त्यांनी म्हटलं ठीक आहे, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. I will simply be a batsman. I will play in the team and I will make sure that the team wins because this is a team game. And let us make sure that the team will always win. Let's do that. And he continued to do his best. आणि त्याच्यामुळे आपलं क्रिकेट, भारतीय क्रिकेट जिथून म्हणजे जिथे कुठे होतं सचिन तेंडुलकर येण्यापूर्वी ते त्याच्या पुढे गेलं असं झालं. सो त्याच्यामुळे त्याचं काही नुकसान झालं असं आपण नाही म्हणू शकत. आणि तुम्ही जर बघितलं ना की सचिन तेंडुलकरनी तो कॅप्टन नसताना त्याचा जो रेकॉर्ड होता आणि कॅप्टन असताना त्याचा जो रेकॉर्ड आहे ऍज अ बॅट्समन त्याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. परंतु तुम्ही जर विराट कोहलीकडे बघितलं तर विराट कोहलीचा कॅप्टन नसताना जो बॅटिंग रेकॉर्ड होता तो कॅप्टन असतानाच्या बॅटिंग रेकॉर्ड पेक्षा पुष्कळ कमी आहे. So Virat Kohli was a better batsman when he became a captain. So he was not only a better captain but also a better batsman while being a captain. त्यामुळे तुम्ही विराट कोहलीची जी ग्रेटनेस आहे ना ती त्याच्यापासून घेऊन नाही जाऊ शकत. यू हॅव टू गिव्ह हिम द क्रेडिट फॉर व्हॉट ही हॅज डन. ओके. परंतु 70 आणि 100 सेंचुऱ्यांमध्ये खूप फरक आहे, आणि एस्पेशली आफ्टर यू आर ऑलरेडी 34. कळलं. सो कसं असतं की हे तर आपण म्हणजे मी क्रिकेटचं अनालिसिस केलं, मी काही क्रिकेटचा अनालिस्ट नाही आहे, मी फक्त मानवी स्वभावाचं अनालिसिस तुला करून सांगतोय की माझ्या मनात समजा असा विचार आला की मी विराट कोहली सारखी किंवा सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करावी, नाही आहे शक्यता. इट्स ओके. कारण की आय डोंट हॅव दॅट नॅचरल एबिलिटी, किंवा मी त्या दृष्टीने प्रयत्न नाही केलाय. आय हॅव नॉट रिअली वर्क इन दॅट डायरेक्शन. राईट. विच इज ओके. व्हॉट वी नीड टू डू is to do our best and be happy with it. Be happy with the returns we are getting after that. And if you are not, then you try harder. Who is stopping you? मॉरल ऑफ द स्टोरी की गाडी घ्यायचा मी प्रयत्न करायचा, पण ती नाही मिळाली तर त्याचं दुःख करू नये असं. हा, आणि मिळाली तर ओढून नको जाऊ. हा. मिळाली तर तू मिळाली तर मग तू माझ्याकडे बघून असं बोट नको दाखव. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, असं नको. एनिवे, एनीबडी एल्स हॅज एनी पॉइंट्स और क्वेश्चन्स और कॉमेंट्स टू मेक? हे खूप छान झालं डिस्कशन. थँक्यू समीर. नसेल तर आपण पलीकडचा श्लोक घेऊ. तर आता पहा, ओढा ही आपुला धर्म परधर्माहुनी बरा, स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. किती सुंदर आहे पहा. की ते म्हणतात की तुमचा जो धर्म आहे ना तो तुम्ही पाळा प्लीज. तुम्ही इतर लोकांच्या धर्माकडे लक्ष ठेवून आणि असा विचार नका करू की ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साइड ऑफ द फेन्स, असं म्हणतात ना इंग्रजीमध्ये. अशी म्हण आहे नाही का की द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन दी अदर साइड ऑफ द फेन्स. ही अर्धवटच आहे बरं का हे सुभाषित. याच्या पलीकडचा जो दुसरा भाग आहे अर्धा, तो तुम्हाला सांगतो की ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साइड ऑफ द फेन्स बट इव्हन दॅट हॅज टू बी मोड. त्याची पण तुम्हाला निगराणी करायला लागते, त्याचं तुम्हाला लॉन मोईंग करायला लागतं, ते कापावं लागतं.
It is not greener on the other side of the fence just by that, just because of that, or just like that. It is greener because somebody is taking care of it. राईट. म्हणजे सचिन तेंडुलकरनी 100 सेंचुऱ्या मारल्या किंवा विराट कोहली 70 सेंचुऱ्या मारल्या. का बरं मारल्या? कारण की त्यांनी त्याच्यावर मेहनत केली. मी केली आहे का? नाही केली. मग देन देर इज नो नीड फॉर मी टू बी जेलस. अजिबातच नाही. कोणाबद्दल असूया असूच नाही आपल्या मनामध्ये. नो नीड. सो त्याचा धर्म त्याला पाळू द्या. माझा धर्म मी पाळायला पाहिजे. माझा धर्म जेव्हा मी पाळेन तेव्हा माझंही कल्याण होईल आणि समाजाचंही कल्याण. आपला प्रॉब्लेम काय होता माहितीये का, की आपल्याला इतर लोकांनी त्यांचा धर्म कसा पाळायला पाहिजे ह्याच्याबद्दल ज्ञान असतं, परंतु आपला धर्म आपण कसा पाळायला पाहिजे हे आपल्याला माहित नसतं. हा आपल्याला प्रॉब्लेम होतो. म्हणजे जो माणूस टपरीवर चहा विकतो तो चर्चा खूप करतो की पंतप्रधानांनी आपल्या शत्रू देशाबद्दल अशा प्रकारचं धोरण आखायला पाहिजे. ठीक आहे. सचिन तेंडुलकरनी कव्हर ड्राईव्ह असा मारायला पाहिजे. पण मी चहा कसा करायला पाहिजे हे मला माहित नाही. त्यामुळे दुसऱ्याचा धर्म काय तो त्यांना राहू द्या. नो प्रॉब्लेम. आपला धर्म काय तो आपण पहा. लेट अस फिगर आउट व्हॉट इज नॅचरल टू मी. माझा स्वधर्म काय म्हणजे मला सहजपणे जो पाळता येतोय तो. मला सहजपणे काय करता येत आहे, तर सहजपणे मला काय करता येतं माहिती आहे का, की जसे माझ्यावर संस्कार झालेले असतील आणि जशी माझी मनस्थिती असेल त्या संस्कारांनुसार त्या मनस्थितीनुसार मला जे सहजपणे करता येणं शक्य असेल आणि जे करत असताना माझ्यातनं आनंद प्रकट होत असेल, जे करत असताना जे कर्म घडत असेल ते उत्तम प्रतीचं घडत असेल, तो माझा सहज धर्म आहे. तर सहजपणे काय होतं पहा जीवनाच्या मनुष्य जीवनामध्ये, की लहानपणी जेव्हा आपण लहान असतो तेव्हा कुठलीही गोष्ट ग्रहण करण्याची आपली जी क्षमता असते ना ती चांगली असते जास्त. म्हणून त्या दशेमध्ये त्याला म्हणतात विद्यार्थी दशा किंवा ब्रह्मचर्य आश्रम. तेव्हा आपण जे काही शिकण्यासारखं असेल, जे काही चांगलं असेल ते आपण ग्रहण करावं. म्हणजे टीप कागद असतो ना, ब्लॉटिंग पेपर, तशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी ग्रहण कराव्या. किंवा एखादी बकरी असते, गाय असते, ती काय करते की जेव्हा चारा समोर दिसतो ना तेव्हा ती खाऊन टाकते सगळा. आणि मग जेव्हा आरामात कुठेतरी झाडाखाली जाऊन बसते त्याच्यानंतर मग ती रवंथ करते. रवंथ म्हणजे त्यांच्या गाईच्या पोटामध्ये ना 2-3-4 चेंबर्स असतात. असं आपण केव्हा तरी शाळेत असताना शिकलो असतो. मग ते काय करते की तिथनं ते चारा सगळा ती तोंडात आणते आणि मग ती पुन्हा चावते. त्याला म्हणतात रवंथ. आणि मग ती चावल्यानंतर मग ती पुन्हा गिळते आणि मग तो पलीकडे जातो चारा आणि मग त्याचं जे काही होत असेल ते होतं. राईट. तर अशा प्रकारे लहानपणी समजा आपण अनेक गोष्टी ग्रहण केल्या आणि मग त्याच्यावर रवंथ म्हणजे काय की आता हे सगळे आपण लहानपणी सुभाषित पाठ केली, रामरक्षा पाठ केली, अमुक पाठ केलं, तमुक पाठ केलं, नंतर मग आता मोठं झाल्यानंतर मग ते पाठ झालेलं होतं आधी, त्या शब्दांचं चिंतन आता आपण करू. म्हणजे मग त्या शब्दांचा अर्थ आपल्या मनामध्ये व्यवस्थित प्रगट होईल. आणि मग तो जेव्हा प्रगट होईल तेव्हा त्या अर्थानुसार आपलं जीवन चालेल. म्हणजे ते अर्थ आपल्या जीवनात प्रगट होतील. असं व्हायला पाहिजे. तर ह्या गीतेच्या अभ्यासाचा काही अर्थ नाही तर काही अर्थ नाही. नाही तर मग दिल बहलाने के लिए गाली खायला अच्छा है, नाही का. दिस विल बिकम ए स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट. सो इज अवर सेशन ए स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट? आय होप नॉट. दिस इज ए मिरर. शास्त्रांचं अध्ययन कशा प्रकारे करायचं असतं की हे शास्त्र म्हणजे हा आरसा आहे रे बाबा, हे पुस्तक म्हणून नाही वाचत आहे मी. हे जे शब्द आहेत ना हे शब्द माझ्यासाठी आरशासारखे असले पाहिजे. ह्याच्यात मला माझ्या स्वरूपाचं दर्शन झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये माझ्या मधल्या ज्या उणिवा आहेत त्या मला कळल्या पाहिजेत आणि त्या उणिवा मी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे जर मी राहिलो तर त्या गीतेच्या चिंतनाला काही अर्थ आहे. तर जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण सहजपणे गोष्टी ग्रहण करू शकतो. हा माझा स्वधर्म आहे. व्हेन आय एम इन ब्रह्मचर्य आश्रम. त्याच्यानंतर व्हेन आय ग्रो अप
then I desire to have a family. I have a desire to procreate. This is a natural urge. आणि तुम्हाला जर तुमचा परिवार प्रपंच चालवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्थार्जन करणं आवश्यक. यू हॅव टू पे युअर बिल्स. देन डू समथिंग अबाउट इट. हा गृहस्थाश्रम आहे. पण हा गृहस्थाश्रम करत असताना तुमच्या हातून नीती धर्म तोडले नाही गेले पाहिजे. नाहीतर त्याचा तुम्हाला पण त्रास होईल आणि समाजाला तर त्रास होईलच. मला जरा जरा पैशांची गरज आहे. किती पैसे पाहिजे साहेब? 100 कोटी पडतील महिन्याला. इज दिस द वे टू लिव्ह? नो. यू हॅव टू लिव्ह अकॉर्डिंग टू नीती धर्म. हे फार महत्वाचं आहे. सो व्हाईल वी आर इन गृहस्थाश्रमामध्ये आपण असताना नीतिधर्माने वागणं हे आवश्यक आहे. हा माझा स्वधर्म आहे तेव्हा. ठीक आहे. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम. तेव्हा काय आहे की तुम्ही आपल्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये गरजेपेक्षा जास्त दखल नका देऊ. हा आहे वानप्रस्थाश्रम. तुम्ही आहे वानप्रस्थाश्रमामध्ये सपोजिटली, पण येणारे जाणाऱ्या तुमच्या घरामध्ये कोण येतंय कोण जातंय यांच्यावर तुमचं लक्ष आहे. काही गरज? नो नीड. है ना. त्याच्यानंतर संन्यासाश्रम. मग त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या गोष्टींचा त्याग. नॉट बिकॉज ऑफ फ्रस्ट्रेशन, नॉट बिकॉज ऑफ कंपल्शन, बट बिकॉज ऑफ विजडम. जे जाणीवपूर्वक त्याग. कारण आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की जगातल्या ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू सगळ्या मिथ्या आहेत आणि त्या वस्तूंमुळे मनुष्याला सुख नाही होत. त्या वस्तूंमुळे मला सुख नाही होत. म्हणून त्या वस्तू गळून पडल्या, कारण की त्या दिसतायत पण खऱ्या नाही आहेत. म्हणून त्याच्यामध्ये आसक्ती नाही. गरजेपुरता वापरा तुम्ही, नो प्रॉब्लेम. वापरतोय ना आपण सगळ्या गोष्टी, आपण गरजेपुरत्या वापरतोच आहे, वापरायला काही हरकत नाही. परंतु त्याच्यामध्ये आसक्त व्हायची गरज नाही. तर हा स्वधर्म आहे. आणि स्वधर्म आपण आपला पाळावा. आपल्याला जे झेपत आहे तेवढं आपण करावं. तेवढं जरी केलं तरी पुरे. म्हणजे इव्हन इफ यू आर नॉट डुईंग एनिथिंग फॉर द सोसायटी, ॲटलिस्ट डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम द सोसायटी. तुम्ही जर यम पाळले ना, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तर त्याच्यामुळे काय होईल की तुमच्यामुळे समाजाला उपद्रव नाही होणार. ॲटलिस्ट म्हणजे तुम्ही समाजाचा उपकार नका करू. ठीक आहे, भीक नको पण कुत्रावर. सो देर इज नो नीड फॉर अस टू डू एनिथिंग गुड फॉर द सोसायटी अननेसेसरीली. पण पहिले काय आहे की डोंट डू एनिथिंग बॅड टू द सोसायटी. हे पहिलं आहे. आपण जेव्हा गाडी चालवायला शिकतो ना, तुझी जेव्हा मर्सिडीज येईल, जेव्हा तू शिकशील, तेव्हा सगळ्यात पहिले तो ब्रेक कुठे ते पाहायला पाहिजे. सो व्हॉट नॉट टू डू हॅज टू बी लर्न फर्स्ट. शेती करताना तृणमूल काढणं, दगडधोंडे उपटून फेकणं हॅज टू कम फर्स्ट. त्याच्याशिवाय तुम्ही पेरणी नाही करू शकत. अनलेस यू नो व्हेअर द ब्रेक इज अँड हाऊ टू अप्लाय द ब्रेक, यू कॅनॉट गो फास्ट. The prerequisite for being able to drive fast is the ability to stop and to brake whenever necessary. ब्रेक लावण्याची कला आणि ब्रेक लावण्याचं शास्त्र जोपर्यंत आपल्याला अवगत नाहीये तोपर्यंत स्पीड नाही वाढू शकत. करेक्ट? ऑल राईट. त्यामुळे उणा ही आपला धर्म. मला जरी असं वाटत असलं की माझा धर्म उणा आहे, म्हणजे इट इज लेसर, तरी सुद्धा तो माझ्यासाठी बरा आहे. कारण की माझ्या आयुष्यामध्ये जसं आता आपण आधी बोललो होतो ना की माझा जन्म कुठे होईल किंवा मला कुठल्या प्रकारचे भोग मिळतील किंवा माझं आयुष्य किती लांब असेल हे आधी ठरलेलं आहे. मला सांग की माझा जन्म ह्याच आईबापांच्या पोटी ह्याच घरामध्ये का बरं झाला? ह्याला काय आहे उत्तर? ह्याला उत्तर हे आहे की इथे जन्म होणं हे माझ्या दृष्टीने श्रेयस्कर आहे, हे भगवान सांगतात इथे. तुला जरी वाटत असलं की तुझं सध्याचं जीवन जे आहे ते उणं आहे, म्हणजे इट इज इन्फिरियर, इट इज नॉट इन्फिरियर रे बाबा, इट इज अप्रोप्रिएट फॉर यू. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही जीवन जर तुला मिळालं असतं तर ते तुझ्यासाठी अप्रोप्रिएट राहिलं नसतं. समजा तुझ्या जीवनामध्ये जर ऐशाराम, सुख उपभोग असे असते तर तुला मी इथे का बरं आलेलो आहे अशा प्रकारचा प्रश्नच नसता आला.
अर्जुनाचा हाच तर प्रॉब्लेम होता. त्याचं जीवन खूप चांगलं सुरू होतं. नेव्हर लॉस्ट अ बॅटल. मी जगातला सर्वोत्तम धनुर्धर. माझ्यासमोर कोण युद्ध करू शकतं? मला जरा दाखवच. किसकी हिम्मत है, किसकी जुर्रत है मेरे सामने आने की? मेरे को दिखाओ मेरे को. ऐसी है मेरी एटीट्यूड. तो ऐसी एटीट्यूड जब तक रहेगी तब तक गिरना कंपल्सरी आहे. तुम्ही जर खूप हवेत उडत असला तुम्हाला लँड करावंच लागेल. आणि अर्जुनासारखा आपण कधी कधी नाही, नेहमीच क्रॅश लँडिंगच करतो. स्मूथ लँडिंग होतच नाही आपलं कधी. कारण की आपण खूप उंच उडालो. सुखेशु स्पृहा झाली आपल्याला. विगत स्पृहा नाही झालो. सुखामुळे आपल्याला स्पृहा उत्पन्न झाली. दॅट इज हाऊ वी गॉट कॅरीड अवे इन द हॅपी सर्कमस्टान्सेस. असं झालं आपलं. मग अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं चिंतन, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये येतच नाही, है ना. उणाही आपला धर्म परधर्माहुनी बरा, स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. ह्याच्यावरनं खूप जास्त चिंतन करता येणं शक्य आहे. विल टेक इट अप अगेन नेक्स्ट टाइम. सो आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. तुम्हाला जर काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. 3-4 मिनिटं आहेत आपल्या अजून. जर कोणाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा. अनघाताई, आपण काहीच बोलल्या नाही गेले 3-4 आठवडे. आय मिस्ड यू, सो व्हाय डोंट यू से समथिंग, एनिथिंग? सांगा. भावनाताई, हा तुम्ही अनघाताई, बोला बोला. तुम्ही इतकं छान समजून सांगितलंय की आता काही प्रश्नच नाही उरलाय. प्रश्नच नाही उरलाय. बरं, हम्म. पुढच्या वेळेस पासून मी चांगला समजावून नाही सांगणार. आम्ही येणार नाही. हा? आम्ही येणार नाही. मग तुम्ही येणार मग नाही. आम्ही मग पहा येणार बरं. हे पहा बरं. म्हणून इथे जेव्हा मी बसलेलो आहे तेव्हा माझा धर्म काय की जे आहे ते व्यवस्थित समजावून सांगा. नाही तर मग आपल्या इथले सगळे लोक चालले जातील. नो सत्संग हिअर आफ्टर. Yes. दुस्संग होईल आपला. छान असं नको सांगितलं. व्हायला. Yes. नैनाताई बोला. आपण अनम्यूट केलंय स्वतःला. हा, नाही आत्ताच उदाहरण दिलं ना गायीचं, की गायी रुमिनेंट अॅनिमल आहे हा. ते. हा, तर म्हटलं तशी परिस्थिती झाली आता, की जेवढं काही ऐकलंय आता प्रश्न उरला नाहीये, ते रुमिनेशन करायची वेळ आलेली आहे. इतकं सुंदर झाला ना कार्यक्रम, की आता विचार करायला पाहिजे जे काही आपण ऐकलंय ते. तशी परिस्थिती आहे. खूप छान. थँक्यू. तर ह्याचं रेकॉर्डिंग पण आता होईलच अपलोड थोड्या वेळाने, केव्हा तरी या दिवसभरात. आता मला ऍक्च्युली आज बाहेर जायचं, त्यामुळे मी इमिजिएटली नाही करणार कदाचित, पण होईल. सो यू आर वेलकम टू लिसन टू इट आणि कॉन्टेम्प्लेट ऑन इट. हे कॉन्टेम्प्लेशन महत्वाचं आहे. आजच सकाळी आमचा सत्संग होत होता योगासनांच्या वर्गानंतर, तेव्हा मी हेच म्हटलं की अनुसंधान या शब्दाचा अर्थ काय. अनुसंधान या शब्दाचा अर्थ असा आहे की अनु इज कंटिन्युअस. अनुदिनी अनुतापे रामलो तापलो राम राया, असं ना. अनुदिनी अनुतापे. सो वी आर कंटिन्युअसली इन दॅट अवेअरनेस. ठीक आहे. आणि संधान म्हणजे अवेअरनेस किंवा कॉन्सन्ट्रेशन. तर जे कंटिन्युअस कॉन्सन्ट्रेशन आहे अबाउट व्हॉट, अबाउट माय ट्रू सेल्फ, अबाउट माय इसेन्शियल नेचर. माझं जे खरं स्वरूप आहे त्याच्यावर सारखं माझं लक्ष केंद्रित असणं, याला म्हणतात अनुसंधान. ते अनुसंधान आपल्याला गोंदवलेकर महाराज पण सांगतात ना, की तुम्ही नेहमी अनुसंधानात राहा. तर अनुसंधान काय आहे की मी रामाचा आहे, किंवा जे काही घडतंय हे सगळं रामाच्या इच्छेमुळे घडतंय, माझ्या इच्छेमुळे नाही घडत आहे. तर हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत मी दुःखातच राहतो. जर मला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर मला हे लक्षात आलं पाहिजे की राम जो आहे तो माझ्या बाहेर कुठे नसून तो माझ्या हृदयात आहे. सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो. अशा प्रकारच्या अनुसंधानात आपण नेहमी राहावं आणि आपण नेहमी राहू अशी आपण प्रार्थना करू. आणि आजच्या पुरता कार्यक्रम इथेच थांबूया. नमस्कार.